राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी अभिजित दिपके यांची जंतर मंतरवरती जाऊन भेट घेतलेली आहे। काय नक्की चर्चा झाली त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय चर्चा झाली अभिजित दिपके यांच्यासोबत? नाही, तिथं गेल्यानंतर त्यांच्याशी बोललो। इतरही सर्व जे सत्याग्रहामध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेणारे युवा होते त्यांच्याशी बोलणं झालं। 20 तारखेला ज्या ज्या लोकांनी लाट्या खाल्ल्या होत्या इतर युवांच्या वतीने अशी सुद्धा लोक तिथं आली होती, त्यांच्याशी मी बोललो। काही महिलांशी बोललो आणि या सगळ्यांशी बोलल्यानंतर एकजूट तिथं आपल्याला जाणवते। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लोक एका विचाराने एका उद्दिष्टाने तिथे एकत्रित आलेले एकजूट तिथं असल्यामुळे नक्कीच आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला तिथे एक आनंद होतो। कारण का शेवटी आपल्या हक्कासाठी जेव्हा आपण एकत्रित येऊन लढतो तेव्हा यश आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही। काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ जारी केला, त्यानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे, याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, एकतर तो जो ऍक्ट आहे, नाहीतर त्याचे काही पेपर फुटीच्या बाबतीत ऍक्ट आणण्याचा विचार ते करत आहेत। 2024चा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा नीटचा पेपर फुटला होता तेव्हा तिथं असं सांगण्यात आलं होतं पंतप्रधान साहेबांनी की आम्ही ऍक्ट आणलेला आहे आणि आता परत ते सांगतात की आम्ही ऍक्ट आणू। तर मग ही तफावत कशाला? त्याच्याबरोबर सोनम भाऊंनी एवढ्या दिवस आंदोलन केलं, हे तसं सोपं नाही आणि विद्यार्थ्यांसाठी केलं। त्यासाठी मी एक विद्यार्थ्यांचा कार्यकर्ता, एक युवांचा कार्यकर्ता म्हणून त्यांचे मी आभार व्यक्त करतो। पण हे होत असताना एक कुठेतरी मनात असं पण वाटलं की नेत्यांच्या हस्ते त्यांचं उपोषण सोडण्यापेक्षा आंदोलनकर्त्याच्या हस्ते, नाहीतर ज्याची लाठी खाल्ली आहे, नाहीतर ज्यांना मारहाण झाली अशा व्यक्तीच्या हस्ते जर तिथे येऊन, म्हणजे जिथं आंदोलन चालू तिथे येऊन जर त्यांनी उपोषण सोडलं असतं तर एक चांगला मेसेज तिथं दिला गेला असता। पण तरीसुद्धा त्यांनी जो काही सॅक्रिफाईस केला, तो जो काही लढा लढले, 26 दिवस त्यांनी उपोषण केलं, अन्नत्याग केलं, हे तसं सोपं नाही। त्यासाठी नक्कीच परत एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करेन। हे सरकार आंदोलनाची फारशी दखल घेत नाही अशी ओळख आंदोलन याची सरकारची राहिलेली आहे। मात्र तुम्हाला वाटतं सरकारने या संदर्भात गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली? उशीर झालाय पण गांभीर्य आहे सरकार? सरकार घाबरलेलं आहे, त्यांना कळालेलं आहे की आता हे सगळं हाताबाहेर चाललेलं आहे आणि हे काय एका पार्टीचा, एका काही लोकांचा विषय राहिलेला नाही, हा सगळ्यांचाच झालेला आहे। जेनझीज फक्त आहेत असं नाही, त्याच्यावर जेन बीटापासून म्हणजे लहान मुलांपासून फार वयस्कर लोकांपर्यंत सर्वच लोक या आंदोलनामध्ये सहभाग तिथं घेत आहे। 20 तारखेला जेव्हा युवांवर लाठीचार्ज झाला ते बघितल्यानंतर ते जे काही व्हिडिओज लोकांपर्यंत या देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचले, सर्व लोक अन्यायाच्या विरोधात एकजूट होताना आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। त्यामुळे जेव्हा भारत एकत्रित येतो एका विचाराने तेव्हा यश आल्याशिवाय राहत नाही। ब्रिटिशरला ते परवडलं नाही तर भाजप काय लागला? एक मुद्दा असा होता की सरकार कशालाच घाबरत नाही अशी सरकारची प्रतिमा होती। अनेक वेळा टीका सरकारवरती झाल्या, विरोधी पक्षांनी अनेक आंदोलनं केली, सरकार हललं नाही। मात्र यावेळेस सरकार जरा गांभीर्यपूर्वक वाटते, काय कारण असावं? नाही, आता मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन व्हायला लागलेली आहेत, लोक एकजूट व्हायला लागलेले आहेत आणि कुठं ना कुठं तरी हे आंदोलन युवा पिढीला आता हातामध्ये घेतल्यामुळे ती एकजूट असल्यामुळेच हे सरकार तिथं घाबरलं आहे। त्यामुळे जोपर्यंत लोक एकत्रित येत नाही तोपर्यंत लोकशाही आपल्याला टिकवता येत नाही, येणार नाही। त्यामुळे लोकांनी एकत्र येणं फार महत्वाचं आहे। एक मुद्दा याच्यामध्ये हा आहे की पवार नेहमी संभ्रमाचं राजकारण करतात असं म्हटलं जातं। शरद पवार जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला भेट देतात आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात, त्यामुळं तुम्ही एक तर सरकारमध्ये जाणार आहात की खरंच तुम्हाला सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टी याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं समाधान करायचं आहे? बघा, आता आदल्या दिवशी अभिजित भाऊंना सुद्धा ते भेटले, काही युवांना भेटले, त्यानंतर कृषीचे पण काही विषय होते आणि समजा एवढा मोठा नेता पवार साहेबांसारखा जो डिफेन्स मिनिस्टर राहून गेला, कृषी मंत्री राहून गेला, अनेक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत, त्यामुळे कुठं ना कुठं ते राजकीय एक वजन असतं आणि मग त्यांना तिथं अपॉइंटमेंट मिळून हेच विषय जर पंतप्रधान साहेबांना सांगितले असतील, त्या बाबतीतली चर्चा झाली असेल तर त्यात काय चुकीचं? एक आंदोलन हा एक मार्ग असतो, जे अख्खा भारत त्या ठिकाणी आंदोलन करत आहे। दुसऱ्या पद्धतीने जे राहुल गांधीजी आक्रमक पद्धतीने मुद्दे मांडतायत, कुठेतरी डिप्लोमसी पद्धतीने सुद्धा प्रयत्न करणं ही एक आपल्या सगळ्यांची भूमिका असते। आता सरकार त्या बाबतीत काय करतं हा वेगळा विषय, पण प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं। ते पवार साहेब, शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतरच कुठेतरी सरकारने चर्चा आणखी पुढे नेली। स्वतः आता 43 ठिकाणी भेटलंय सरकार, कारण यापूर्वी जे पी नड्डा यांच्या घरी बैठक होती, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेल्फी व्हिडिओ केला, फ्रेंड्स म्हटलं, रात्री सरकार असं खडबडून अचानक जागा झालं। शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर हे सगळं घडतंय का? नाही, एकतर
हा सगळा जो दबाव आहे तो फक्त आणि फक्त युवांमुळे आहे, विद्यार्थ्यांमुळे आहे, त्यांच्या पालकांमुळे आहे. आज संबंध देशातून लोक जी जाती धर्म विद्यार्थ्यांच्या भावना शरद पवार यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या म्हणून सरकार खडबडून जागा झालं का? नाही 99% हे सगळं श्रेय लोकांना त्या ठिकाणी 99.99% नक्कीच पवार साहेब तिथे गेल्यामुळे आणि ती जी चर्चा झाली असावी, कारण का पवार साहेबांना 65 वर्षाचा राजकीय अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी काय गोष्टी जी काय आजची परिस्थिती आहे वस्तुस्थिती तिथं सांगितल्यानंतर सरकारच्या लक्षात काय गोष्टी आल्यात का नाही आल्यात हे आम्हाला माहीत नाही, पण हे आंदोलन यशस्वी कोणामुळे झालं असेल तर फक्त आणि फक्त भारतातल्या सामान्य लोकांच्या लढ्यामुळे झालेलं आहे. शेतकरी आंदोलन असो किंवा आत्ताचं हे आंदोलन असो, सरकार अडचणीत आलं की शरद पवार जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात. ही चर्चा करण्याची भूमिका पवार साहेबांची नेहमीच राहिलेली आहे. अटल बिहारी वाजपेयींबरोबर काम केलेलं आहे आणि अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा तिथं सांगितलेलं जेव्हा देशाचा एखादा महत्वाचा विषय येतो, जसं की गुजरातला राईट झाले होते, पवार साहेबांनी सांगितलं मला तिथं पाठवा, राईटपेक्षा भूकंप आला होता, मला लातूरचा अनुभव आहे आणि लगेच तिथं मान्य केलं गेलं. त्यामुळे त्या काळची जी काही राजकीय पिढी होती ती थोडी वेगळी होती, ते देशाचा आणि लोकांचा पहिला विचार करायचे. पण मोदी अडचणीत आले की पवार साहेब धावून जातात असं दिसतं. म्हणजे तुम्ही आता भूकंपाचं उदाहरण सांगितलं, शेतकरी आंदोलन सांगितलं, आता हे आंदोलन आहे, पवार साहेब तिथे जाऊन पोहोचतात. नाही हे बघा, आता मग डिफेन्स मिनिस्टर असताना भारत आणि चीनमधले जे संबंध होते, जे खराब होत होते ते नीट राहावेत यासाठी डिफेन्स मिनिस्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आपल्याला भारताच्या बाहेरून धान्य आणावं लागत होतं, पण पवार साहेब कृषी मंत्री झाल्यानंतर, ग्रीन रिव्होल्युशन झाल्यानंतर धान्य आता आपण आपला देश तिथं बनवतो. त्यामुळे पवार साहेब जेव्हा केव्हा काम करतात तेव्हा काही कोणाला वाचवण्यासाठी नाही, लोकशाही टिकवण्यासाठी तिथं काम करत असतात. अनेक वेळा हे आपण तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टीत राजकारण न करता बोलून बघू काय होतं या भूमिकेतून पवार साहेबांनी तिथं चर्चा केली असावी. सरकार अडचणीत आलेलं असताना शरद पवार हे मदतीसाठी जातात, हे लोकशाहीसाठी पूरक आहे असं तुमचं म्हणणं आहे? लोक जेव्हा अडचणीत असतात तेव्हा एक जर व्यक्ती आंदोलन करत असेल, लोक त्यांना पाठिंबा देत असेल, विरोधी पक्ष नेता आपापल्या पद्धतीने तिथं लोकांची आक्रमक भूमिका तिथं मांडत असेल, ते सुद्धा लोकशाहीसाठी महत्वाचं आहे. सत्याग्रह लोकशाहीसाठी महत्वाचा आहे, चर्चा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या अनुषंगाने आपण एकत्रित तिथं काम करतो तेव्हा काही ना काहीतरी यश येतं. पण राजकीय दबावापेक्षा लोकांचा दबाव या गव्हर्नमेंटवर जास्त असल्यामुळे जे काही यश मिळेल ते फक्त या लोकांमुळे आणि सामान्य नागरिक जे आज एकत्र आले त्यांच्यामुळेच ते मिळू शकतं. सर्वोच्च न्यायालयाने आता ज्या मुलांना मारहाण झालेली आहे त्याची दखल घेतलेली आहे. या संदर्भात आता खटला देखील दाखल झाला. या अगोदर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि आता बदललेली भूमिका, न्यायालय देखील रस्त्यावरच्या लढाईच्या बाबतीमध्ये आता सकारात्मक होत आहे. नाही मग आधी काय त्यांना झोपले होते का? हे बघा, जे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं जे पद आहे त्याचा आदर आहे, न्याय व्यवस्थेचा आदर आहे. पण त्या पदावर बसणारा व्यक्ती जेव्हा मुलांना मारलं जात होतं तेव्हा जर ते म्हणत असतील आम्हाला वेळ नाही, त्या पदावर राहण्याचा त्यांना काय अधिकार आहे का? कारण सरकार जेव्हा दबाव आणत असतं, सरकार दबाव तंत्र करत असतं, तेव्हा लोकांची अपेक्षा असते न्याय व्यवस्थेला आम्हाला पाठिंबा द्यावा. पण जेव्हा वेळ येते की मदत केली पाहिजे न्याय व्यवस्थेत तेव्हाच म्हणतात आमच्याकडे वेळ नाही. मग ती जी भूमिका आहे ती संशयास्पद भूमिका आहे. आणि मग अशा अनुषंगाने आमची ही सुद्धा मागणी तिथं राहणार आहे की हे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे जे अशा पद्धतीने भूमिका घेतात जी लोकशाहीच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे, त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का? तर इम्पिचमेंट प्रोसेस ही आपल्याला पार्लमेंटमध्ये करता येईल. विरोधी पक्ष नेत्यांनी पुढाकार तिथं घ्यावा आणि सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. पण एक कुठेतरी एक जो सिस्टममध्ये असणारे लोक आहेत जे विशिष्ट पद्धतीने काम करतात आणि ज्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान जर अडचणीत येत असेल तर त्याच्या विरोधात पण कारवाई होणं तितकंच महत्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये विरोधी पक्ष सातत्यानं या संस्था ज्या आहेत, स्वायत्त संस्था ज्या लोकशाहीमध्ये पिलर म्हणून ओळखल्या जातात, त्याच्यावरती टीका करतो. कुठेतरी यामुळं या संस्थांची प्रतिमा मलिन होते किंवा त्या संस्थांची जबाबदारीची जाणीव विरोधी पक्ष करून देतो. नाही, एक तर जबाबदारीची जाणीव तिथं विरोधी पक्षातले नेते त्या ठिकाणी करत असतात. एखादा वेळेस जेव्हा अन्याय होत असतो तेव्हा ते बोलून दाखवत असतात. विषय एवढाच आहे की सिस्टम तशी खराब नसते, सिस्टममध्ये असणाऱ्या लोकांमुळे ती खराब होत असते. त्यामुळे ठराविक लोक जे सिस्टमचा भाग असतात ते चुकीच्या पद्धतीने वागतात, चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट देतात, तेव्हा सिस्टमवर आक्षेप हे लोक त्या ठिकाणी घेत असतात. आणि दुर्दैव असं की आता जी काही ज्युडिशियल सिस्टम आहे, न्याय व्यवस्था आहे, त्याच्यावर लोक आता आक्षेप घ्यायला लागलेले आहेत. राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची केस आपल्या समोर आहे. त्या केसचा जर निकाल लागला असता तर परत शिवसेनेचे खासदार फुटले नसते असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं की न्यायालयाने या संदर्भात तातडीने विचार करावा
पक्षांतर बंदी कायद्यामध्ये दुरुस्ती करावी असे निर्देश अगोदरच्याच केसमध्ये दिलेत, मात्र संसद या संदर्भात भूमिका घेताना पाहायला मिळते. एखाद्या पक्षाच्या बाबतीत जर तिथं अन्याय झाला असेल, तो संविधानाच्या विरोधात झाला असेल, तर मग लगेचच कुठलाही तिथं जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया असेल तर ती सुनावणी घेऊन निर्णय देणं फार महत्त्वाचं असतं. जस्टिस देणं हे एक तर महत्त्वाचं असतं, पण वेळेत देणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. आणि डिलेड जस्टिस हा सुद्धा अन्यायाचा एक त्या ठिकाणी भाग आहे. आणि तिथं अन्याय झालाय, इलेक्शन होऊन गेलेत, अजून सुद्धा ते घोंगडं तसंच भिजत पडलेलं आहे. मग कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी राजकीय हस्तक्षेप हा न्यायव्यवस्थेमध्ये होतो का काय, अशी शंका त्या ठिकाणी निर्माण होते. चर्चेची दुसरी फेरी आज कॉक्रोच जनता पार्टी आणि सरकारमध्ये पार पडलेली आहे. काय वाटतं, सरकारने 2 बाबीमध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर तिसरी बाब अशी आहे की जो नवीन कायदा केला जाणार आहे त्यामध्ये काही सजेशन हे कॉक्रोच जनता पार्टीकडनं दिले जाणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेईल का? ते घ्यावंच लागेल. आणि जर ते घेणार नसतील, दुसरी भीती सुद्धा आम्हाला वाटते की आज उद्या परवा कुठं ना कुठंतरी सरकारकडनं अजून एकदा दबाव आणण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल. तुम्ही बघितलं असेल 18 तारखेला म्हणजे 20 तारखेला जेव्हा लाठीचार्ज तिथं झाला होता त्या 1-2 दिवस आधी फुटलेल्या गाड्या, दगडं आधीच सरकारमधल्या काही लोकांनी आणून ठेवले होते. म्हणजे दाखवायचं होतं की मुलांनी तिथं दगडफेक केली आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई केली. आता परत एकदा अशीच काही गोष्ट होईल, एक व्यक्ती PIL करेल आणि तिथं ऐकणार कोण, तर CJ ऑफ दिस कंट्री जे सुप्रीम कोर्टचे प्रमुख आहेत त्यांनी तसे युवांच्या विरोधात तिथं भूमिका व्यक्त केलेली आहे. आणि मग ते बोलतील की हे चुकीचं आहे, अशा पद्धतीचं आंदोलन हे आणि सुप्रीम कोर्ट निर्णय देईल हे बंद करा. आणि मग त्याचा एक कुठेतरी बेस घेऊन पोलिसांचा वापर करून हे आंदोलन मोडण्याचा कदाचित प्रयत्न केला जाऊ शकतो, असं लोक भीती व्यक्त करत आहेत. एक प्रश्न आहे की एरवी अण्णा हजारेंचं आंदोलन झाल्यानंतर सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात लोकांना मिळत होत्या. तिथं जे विद्यार्थी बसतायत त्यांना तिथे टॉयलेटची व्यवस्था नाही, पाणी लोक बॉटलनी देतात तिथपर्यंत आहे, अंघोळीची पण व्यवस्था, तिथे लोक तिथेच झोपतात. विरोधी पक्षांचा या आंदोलनामागे हात आहे सरकार म्हणतं, पण विरोधी पक्ष प्रत्यक्षात ग्राउंडवरती मदत करताना दिसत नाही. अल्टिमेटली ह्या आंदोलनाचा फायदा मात्र विरोधी पक्षांना मिळणार आहे. त्यामुळं किमान या सुविधा तरी विरोधी पक्षांनी दिल्या पाहिजेत. नाही बघा, एक तर ते आंदोलन जे काय आहे ते युवांचं आहे, लोकांचं आहे. कुठल्याही पक्षाचा त्या आंदोलनाला तिथं पाठिंबा नाही, न कुठल्या इतर लोकांचा सुद्धा आहे. लोक एकत्रित स्वतःहून आलेले आहेत अन्यायाच्या तिथं विरोधात. त्यामुळे मला असं वाटतं की तिथं लोकांनीच तिथं भूमिका घेतलेली, कुठल्याही राजकीय पक्षातली तिथं हस्तक्षेप केला गेला नाही बाहेर. आणि राजकीय पक्ष आपापल्या लेवलला तिकडं पाठिंबा देताना आपण सगळेजण तिथं बघू शकतो. त्यामुळे हे अराजकीय आंदोलन हे तिथं उभा झालेलं आहे, लोकांनी ते उभं केलेलं आहे. सुविधा म्हणजे मोबाईल टॉयलेट तरी तिथे संस्था याने दिल्ली सरकारने द्यावे किंवा म्युन्सिपाल्टीने द्यावे, अशी परिस्थिती आहे की तिथे टॉयलेट बंद आहे. अहो तुम्ही तर बघितलं असेल, आता जेवण अनेक लोक तिथं देत आहेत, सामाजिक कार्यकर्ते देत आहेत, गुरुद्वारा तिथं जेवण तिथं देत आहेत, पाणी देत आहेत, फ्रुटी दिलं जात आहेत, प्यायला बऱ्याच काही गोष्टी दिल्या जात आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर काय करायचा प्रयत्न केला तर तो सरकारला त्या ठिकाणी चालत नाही. आता तिथं कायदाच असा आणला जातोय की आसपास 4 किलोमीटरमध्ये सगळी दुकानं तिथं बंद करून टाकायची, सगळे हॉटेल बंद करून टाकायचं, येणं जाणं जेवणाचं बंद करून टाकायचं. सेवा दिल्ली सारख्या ठिकाणी बंद आहे. आता हे 2025 82 वेळा अशा सुविधा या देशामध्ये तिथं बंद केलेल्या आहेत. म्हणून तर सांगतोय संविधान हे धोक्यामध्ये आलेलं आहे. शेवटचा प्रश्न रोहितजी, खरं तर पाहिलं गेलं तर विरोधी पक्ष अनेक वेळा आंदोलन करताना पाहायला मिळालं, मात्र जो प्रतिसाद अभिजित दिपके यांना मिळाला तो प्रतिसाद विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळाले. काय कारण वाटते आम्हाला? सरकारमध्ये असणारे जे नेते ज्या पद्धतीने काम करतायत त्यामुळे नेत्यांवरचा विश्वास लोकांचा उडलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि जेव्हा नेत्यांवरचा विश्वास सत्ताधाऱ्यांचा उडतो तेव्हा त्याचा परिणाम हा विरोधी पक्षातल्या नेत्यांवर काही प्रमाणात तिथं होत असतो. त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती अराजकीय दृष्टिकोनातून आंदोलन तिथं करतो तेव्हा विश्वासार्हता नक्कीच तिथं जास्त असते की काही बॅकग्राऊंडने हा व्यक्ती आपल्यासाठी लढतोय तर पाठिंबा द्या. त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रामाणिकपणे जे कोणी लढतायत, रस्त्यावर उतरतायत, जे कोणी नेते आहेत त्यांच्यावरचा विश्वास वाढत चाललेला आहे. पण अजून प्रामाणिकपणे रस्त्यावर उतरलं तर नक्कीच तो विश्वास वाढू शकतो. सरकार आणि विरोधकांना दोघांनाही जागा करण्याचं काम या आंदोलनातून झालंय. 100% असं आपल्याला म्हणावं लागेल. कुठे ना कुठे ते राजकारण ज्या लेवलला तिथे गेलं होतं आणि काही लोक प्रामाणिक होते पण लढत नव्हते, आता ते सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणं फार तितकं महत्वाचं आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय तिथं काही यश मिळणार नाही. आता आम्ही कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरलो नसतो तर यश मिळालं नसतं, शेतकरी उतरले नसतं तर यश मिळालं नसतं. त्याचबरोबर जे ऑनलाईन परीक्षा होणार होते, विद्यार्थी रस्त्यावर आले नसते तर तुम्हाला 27 पर्यंत पुढे गेलं नसतं, ते लादलं गेलं असतं. त्यामुळे रस्त्यावर उतरल्याशिवाय नाही मिळू शकत. उद्या कुस्तीगत काही आंदोलनं होतात, सरकारचे स्पॉन्सर असतात, सरकारच्याच वतीनं काही आंदोलनं मधल्या काळात झाली असा सातत्यानं आरोप होतो.
आपण त्याला मनसे स्टाईलचे आंदोलन होतं, खळखटाक आंदोलन होतात आणि ताबडतोब मिटतात. अशा आंदोलकांना देखील चाप बसेल. बसणार ना. आता काही लोकांनी तसंच आंदोलन परत एकदा वेगवेगळ्या लेवलला करण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद आता मिळत नाही. लोकही आता हुशार झालेले आहेत की कुठल्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आणि कुठल्याला द्यायचा नाही. त्यामुळे नुरा कुस्ती खेळणारे जे कोणी नेते असतील, नाही तर जातीजन धर्माचं राजकारण करणारे जे कोणी लोक असतील आणि स्वतःचं फक्त आपलं बरं चाललंय घरबीर तेवढं बघणारे नेते, मला असं वाटत नाही की त्यांचा आता ह्याच्या पुढे चालेल. जो खरा प्रामाणिकपणे लढेल आणि रस्त्यावर उतरेल, लोकांबरोबर राहील आणि विचारावर राहील, त्याचंच तिथं उद्या जाऊन राजकीय दृष्टिकोनातून चालेल. धन्यवाद. हे होते आमदार रोहित पवार यांनी राजकीय दृष्ट्या जे नेते आहेत त्या नेत्यांना देखील या आंदोलनाने जागा केलंय. थोडक्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम या आंदोलनातून झाल्याचं त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामॅन विजय देशमुखसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.